सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं 22 मार्च रोजी आयोजित लोक अदालतीला नागरिकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता थकबाकीदारांना आणखीन 3 दिवस मंगळवारपर्यंत शास्तीत 50% सूट देण्यात येणार आहे। मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं थकीत मिळकत कर वसुलीसाठी अनेक पावलं उचलण्यात येत असून जास्तीत जास्त थकीत मिळकत कर वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत। यंदाच्या वर्षी कर आकारणी आणि कर संकलन विभागाला 311 कोटी 15 लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलं असून आतापर्यंत 220 कोटींची वसुली करण्यात आली आहे। उर्वरित वसुलीसाठी तसंच उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे। थकीत मिळकत करापोटी सुमारे 24,000 मिळकतदारांना नोटिसा देण्यात आल्या असून थकबाकीदारांच्या मिळकती सील करणं, मिळकतींवर बोजा चढवणं, नळ जोडणी खंडित करणं यासह इतर अनेक प्रकारच्या कारवाया प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहेत। दरम्यान 22 मार्च रोजी सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत घेण्यात आलेल्या लोक अदालतीमध्ये मिळकतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। यामुळं या लोक अदालतीला नागरिकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता थकबाकीदारांना आणखी 3 दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत शास्तीत 50% सूट देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली। या अंतर्गत मिळकत कर थकबाकीदारांना शास्तीत 50% सूट देण्यात येणार आहे। याचा लाभ घेण्याचं आवाहन पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलं आहे। ज्यांना नोटीस दिली गेली आहे त्यांनी थकीत कर भरून शास्तीत 50% सूट मिळवावी। शिवाय ज्यांना नोटीस मिळाली नाही त्यांनी देखील या दिवशी थकीत मिळकत कर भरून याचा लाभ घ्यावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या विद्यमानानं यावर्षी सोलापूर महापालिकेमध्ये आयोजित ही तिसरी आज लोक अदालत आपण ठेवलेली आहे। या लोक अदालतीअंतर्गत आपण शहरातील जवळपास 24,000 मिळकतधारक आणि 1,000 गाळेधारकांना आपण नोटीस बजावली होती आणि या लोक अदालतीअंतर्गत आपण जे आपले प्रलंबित देणेकरी आहेत, थकबाकीदार आहेत, त्यांना आकारलेल्या शास्तीमध्ये आपण 50% सूट देत आहोत। तरी शहरवासियांना माझी पुन्हा एकदा आव्हान आहे, विनंती आहे की त्यांनी या लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे। यावर्षीचं उद्दिष्ट आपण आक्रमक ठेवलेलं आहे, जवळपास 25 कोटी आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे। पण आशा करूया की बहुतांश लोक त्याचा लाभ घेतील, कारण उद्दिष्टानुसार होणाऱ्या कलेक्शनपेक्षा महत्त्वाचं आहे की जे प्रलंबित थकबाकीदार आहेत त्यांना या सुटीचा लाभ व्हावा, जेणेकरून की अधिकाधिक प्रकरणं पण निघावीत आणि शहरवासियांना सुद्धा त्याचा लाभ व्हावा।